मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर. चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर. संपर्क 9765 लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस 20 वर्ष सश्रम कारावासाची आणि 10,000 रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने दिली आहे. जिल्हा न्यायाधीश DN सुरवसे यांनी निकाल दिला आहे. लक्ष्मण विठ्ठल शिंदे वय 30 राहणार मोहोळ असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी लक्ष्मण शिंदे यांनी अज्ञात पीडितेच्या घरातील सर्व लोक कार्यक्रमासाठी परगावी गेले असताना पीडितेच्या घरी जाऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला व ही माहिती कोणाला सांगितली तर जीवे ठार मारेन अशी धमकी दिली होती. पीडितेने ही बाब कोणाला सांगितली नाही. मात्र काही दिवसानंतर पीडितेला त्रास होऊ लागल्याने डॉक्टरांकडे नेण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांच्या तपासणीस पीडिता ही गर्भवती असल्याचे कळाले. या संदर्भात पीडितेकडे अधिक चौकशी केली असता आरोपी लक्ष्मण शिंदे यांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे त्यांनी सांगितले. पीडितेने मोहोळ पोलीस स्टेशन येथे जाऊन फिर्याद दिली. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. न्यायालयात चौकशी दरम्यान पीडितेची आजी, डॉक्टर यांच्या साक्षी या प्रकरणात महत्वाच्या ठरल्या. पीडितेच्या गर्भाचा व आरोपीचा DNA रिपोर्ट सारखा आल्यामुळे पीडितेच्या साक्षीला पुष्टी मिळाली. आरोपीच्या दुष्कर्मामुळेच पीडिता गर्भवती राहिल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे सरकारी वकील शीतल डोके यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस भादवी कलम 376(2)(N) आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 4 व 5 अन्वये 20 वर्ष सश्रम कारावास आणि 10,000 दंडाची व भादवी कलम 504, 506 प्रमाणे 1 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. सरकारतर्फे ॲडव्होकेट शीतल डोके, ॲडव्होकेट PS जन्नू यांनी तर कोर्ट पैरवी म्हणून पोलीस कॉन्स्टेबल राजू पवार, लेडी कॉन्स्टेबल काळे यांनी काम पाहिले. तपासी अंमलदार म्हणून API राठोड यांनी काम पाहिले.